हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना आधीच कळलंय की समर आणि त्याची आई, ज्यांचं नाव आज आपल्याला पहिल्यांदा समजलंय, अनुसूया. समर आणि अनुसूया यांचा कृष्णा आणि तिच्या कुटुंबाशी काहीतरी संबंध आहे. अनुसूया ही आढळरावांची पहिली बायको आहे. समर हा आढळरावांचा मुलगा आहे. हा खुलासा आज झालाय. स्वतः समरची आई अनुसूयाने कृष्णाला हे सांगितलंय, मी तुझी सासू अनुसूया आढळराव रांगणे पाटील आहे आणि हा माझा मुलगा समर आढळराव रांगणे पाटील आहे. त्यामुळे कृष्णाला जबर धक्काच बसलाय. आणि आज अनुसूयाचा म्हणजेच आढळरावांच्या पहिल्या बायकोचा वाढदिवस होता. त्यामुळे आढळराव खूप दुःखी होते आणि त्यांनी चक्क स्वतःला चाबुकाने फटके मारले आहेत आणि त्यांचं संपूर्ण शरीर रक्ताने माखलंय. आणि बाळजाबाई ही सुद्धा आढळरावांना त्रास देतीये. या दिवशी त्यांच्यावर हसतीये. तिने चक्क आढळरावांना रक्ताचा केक दिलाय, रक्ताने माखलेला केक. मग हे सगळं प्रकरण आहे तरी काय, हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा अंगणात कपडे दोरीवर वाळत टाकत असते आणि तेवढ्यात आपला रोमॅन्टिक चॉकलेट बॉय दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला जवळ घेतो. आणि कृष्णा ही नेहमीप्रमाणे त्याला सांगते, दुष्यंत सरकार काय करताय, आपण घराबाहेर आहोत, 4 लोक पाहतील. आणि दुष्यंत उत्तर देतो, अरे हा, तुला 4 लोकांनी पाहिल्यावर जास्त प्रॉब्लेम आहे, 4 भिंतीत केल्यावर काही नाही ना, चल 4 भिंतीत. असं म्हणून तो कृष्णाचा हात पकडून तिला रूममध्ये नेऊ लागतो. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला आहे ना खूप सारी कामं आहेत, हे सगळे कपडे वाळवायला घालायचे आहेत, चला तुम्ही मला मदत करा या साडीला पिळण्यासाठी. तर दुष्यंत म्हणतो, मी आणि साडी पिळायची? तर कृष्णा म्हणते, का का नाही करायचं, तुमचं बायकोवरचं इतकं प्रेम उतू जातंय, मग बायकोला कामात मदत पण करायला पाहिजे ना. आणि दुष्यंतचा इगो दुखावतो. दुष्यंत म्हणतो, मला चॅलेंज, मला सहज सगळं जमेल, एकट्याने मी साडी पिळतो. असं म्हणून दुष्यंत त्याची बॉडी वापरून ही साडी पिळू लागतो. पण त्याला नीट काही ते जमत नाही. आणि कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, हे काम आहे ना फक्त बायकांना जमतं आणि बायकांच्या पद्धतीने करावं लागतं. ती दुष्यंतला साडी कशी पिळायची ते समजवण्याचा प्रयत्न करते. पण दुष्यंतवर रोमांचं भूत असतं आणि साडी पिळताना सुद्धा तो कृष्णाला जवळ ओढतो. तिला खूप जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा लाजते, त्याच्यापासून दूर जाते. दोघेही एकमेकांच्या अंगावर हे साडीतलं पाणी उडवतात. आणि बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं खूपच छान टायटल सॉन्ग, शीर्षक गीत सुरू असतं. हा सीन खूप रोमॅन्टिक आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही या साडीच्या खाली येतात, आशिकीसारखा सीन करतात आणि मग त्यानंतर दोघेही साडीच्या बाहेर येतात. तेव्हा कृष्णा खूप लाजते. दुष्यंत ही साडी दोघांच्या भोवती गुंडाळतो आणि मग दोघे एकमेकांच्या जवळ असतात. दुष्यंत कृष्णाच्या माथ्यावर पप्पी देतो आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. खरंच आजकाल दुष्यंत आणि कृष्णाचा रोमॅन्स पाहायला खूप मजा येते. त्यांचा रोमॅन्स खूपच क्यूट असतो. तर दुसरीकडे समर हा बाळजाबाईच्या फोटोवर जोरजोरात बॉल मारत असतो आणि हा बॉल कॅच करत असतो. त्याला बाळजाबाईचा राग आहे हे तर यातून सिद्ध होतंच, पण त्याला बाळजाबाईचा किती राग आहे आणि लवकरात लवकर बदला घ्यायचा आहे हे सुद्धा समजून येतं. आणि तेवढ्यात समरची आई, जिचं नाव अनुसूया आहे, अनुसूया येते आणि म्हणते, समर, तुझी आणि कृष्णाची भेट झाली ते तू मला सांगितलं नाहीस. तर समर सांगतो, आई, ते तर सांगायचं राहिलं, पण माझ्या डोक्याला वेगळंच टेन्शन आहे. मी त्या बाळजाबाईच्या सगळ्या पोस्टरला शाई फासली, त्याचा चांगला परिणाम सुद्धा झाला होता, पण ती सगळी शाई त्या बाळजाबाईच्या लेकाने दुष्यंतने पुसली. त्यामुळे मला खूप राग आलाय, माझा प्लॅन त्याने फ्लॉप केलाय. तर अनुसूया चिडून म्हणते, तो बाळजाबाईचा लेक दुष्यंत आणखीन किती दिवस त्या बाळजाबाईला वाचवणार आहे? एक ना एक दिवस आपला प्लॅन यशस्वी होईलच ना. तू एक काम कर, त्या कृष्णाला आहे ना आपल्या बाजूने घे. एकदा का कृष्णा आपल्या बाजूने झाली, मग त्या बाळजाबाईच्या साम्राज्याला हादरे बसणारच. लगेचच समर म्हणतो, हो आई, त्या बाळजाबाईच्या साम्राज्याला हादरे तर बसणारच. आणि हो, मला आत्ता आठवलं, उद्या तर तुझा वाढदिवस आहे आणि उद्या तुझ्या वाढदिवसाला मी तुला सगळ्यात मोठी भेट देणार आहे.
उद्या तुझ्या वाढदिवसाला तुझी आणि कृष्णाची भेट होईल. हे ऐकून अनुसूया चांगलीच घाबरते आणि म्हणते, नाही समर, अशी चूक करू नको. माझ्या आणि कृष्णाची अशी अचानक एवढ्या लवकर भेट झालेली चालणार नाही, नाहीतर आपल्यालाच त्याचं मोठं नुकसान होईल. हे ऐकून समरला मोठा धक्काच बसतो. अनुसूया सांगते, समर, तू सगळ्यात आधी एक काम कर. कृष्णाचा विश्वास जिंक. तिचा तुझ्यावर आंधळा विश्वास बसला पाहिजे आणि मग कृष्णाला मला भेटायला घेऊन ये. आणि त्यानंतर त्या कृष्णाला काय सांगायचं, कसं सांगायचं, हे सगळं मी पाहते. तू काळजी करू नको, कारण माझी 26 वर्षांची ही तपश्चर्या आहे. जर बाळजाबाईने मला पाहिलं, मी तिच्या समोर आले ना, तर हे सगळंच राख होऊन जाईल. माझी 26 वर्षांची तपश्चर्या, माझा संयम, माझ्या मनात मी बाळजाबाई विरुद्ध जो अग्नी धगधगता ठेवलाय, त्या सगळ्यावर पाणी पसरेल. त्यामुळे थोडा दम धर, त्या कृष्णाचा विश्वास जिंक आणि मग तिला मला भेटायला घेऊन ये. समर म्हणतो, ठीक आहे आई, मी असंच करेल. तुझी आणि कृष्णाची भेट तर होणारच आणि मग त्यानंतर बाळजाबाईला आपण बर्बाद करणारच. समर आणि अनुसूया या दोघांचं मिशन हेच असतं, बाळजाबाईला बर्बाद करायचं. मग त्यांच्याबद्दल नेमकं असं घडलंय तरी काय? आणि इकडे आढळराव त्यांच्या रूममध्ये असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये राजेसा जवळ जरा बसा हे गाणं सुरू असतं आणि आढळरावांच्या समोर चक्क दारूची बाटली आणि ग्लास असतो. आढळराव खूप दुःखी असतात. हे गाणं ऐकत ऐकत ते दारू पित असतात आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते. आढळरावांची ही अवस्था पाहून ती खूप घाबरते आणि विचारते, आबा, तुम्ही यावेळेस हे काय करताय? आजपर्यंत तर तुम्ही असं काहीच केलं नाही. मला सांगा ना, काय झालंय? पण आढळरावांचं लक्षच नसतं. ते शून्यात पाहत असतात, कसला तरी विचार करत असतात. कृष्णाला हे समजतं आणि कृष्णा त्यांच्या हाताला हात लावते. तेव्हा कुठे आढळराव हे भानावर येतात. कृष्णा आलीये हे पाहून आढळराव आपले डोळे पुसतात. कृष्णा विचारते, आबा, काय झालंय? तुमच्या डोळ्यात पाणी. मला काही कळतच नाहीये, तुम्ही असे का वागताय? जेव्हापासून तुम्ही कुंकवाचा तो करंडा पाहिलाय ना, तेव्हापासून तुम्ही वेगळं वागताय. आबा, सांगा ना, काय झालंय? तर आढळराव डोळे पुसून म्हणतात, काही नाही पुरी, काही नाही झालंय. तर कृष्णा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. आबा, मी तुमची लेक आहे ना, आजपर्यंत मी तुम्हाला असं कधीच नाही पाहिलंय. पण तुम्ही अचानक एवढं अवसान का गाळलंय? तुम्ही असे का वागताय? कोणाशी बोलत नाही, आपल्या खोलीमध्ये बसून असता, शून्यात पाहत असता, कसला तरी विचार करत असता. कोणती तरी गोष्ट तुम्हाला खातीये हे माझ्या लक्षात येतंय. सांगा ना मला, तुम्ही मला सगळं सांगू शकतात. आढळराव प्रेमाने कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, नाही पोरी, काही गोष्टी ना भूतकाळात इतक्या जास्त गाडून ठेवलेल्या असतात ना, की त्यांचा प्रभाव वर्तमानावर आणि भविष्यावर पडू द्यायचा नसतो. त्यामुळे मला काही विचारू नकोस. कृष्णा म्हणते, आबा, सांगा ना, सांगा ना. पण आढळराव तिला हात दाखवतात. कृष्णाला समजतं की आढळरावांची काही सांगायची इच्छा नाहीये आणि ती तेथून निघून जाते. आढळराव खूप दुःखी असतात. फ्रेंड्स, खरंच ही मालिका सुरू झाल्यापासून आढळराव दुःखी आहेत. बाळजाबाईमुळे त्यांना त्रास होतोय हे आपल्या सगळ्यांना दिसतंय. परंतु तो कुंकवाचा करंडा पाहिल्यापासून आणि समरची आई अनुसूयाची आठवण झाल्यापासून आढळराव खूप दुःखी आहेत. ती आढळरावांची बायको आहे हे तर आपल्या सगळ्यांना कळून चुकलंय. पण नेमकं भूतकाळात घडलं तरी काय होतं? त्यात आढळरावांची चूक होती की बाळजाबाईचं कट कारस्थान होतं? मग आढळराव अनुसूयापासून कसे दूर झाले? बाळजाबाईशी त्यांचं कसं लग्न झालं? हा खूप मोठा खुलासा असणारे, रहस्य असणारे, एवढं मात्र नक्की. आणि त्यामुळेच आढळराव इतके दुःखी आहेत. दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा किचनमध्ये असते आणि तिने आढळरावांसाठी पोहे बनवलेले असतात, चहा बनवलेला असतो. माधव विचारतो, छोट्या मालकीनबाई, हे सगळं काय? तर कृष्णा सांगते, मी आबांसाठी नाश्ता घेऊन चालली आहे. तर माधवराव सांगतात, नाही, आज ते काही खाणार नाही, कारण आज त्यांचा उपवास आहे. हे ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटतं. कृष्णा विचारते, उपवास? पण आज काय उपवासाला? तर माधव सांगतो, नाही बाईसाहेब, मला नाही माहीत, तुम्ही त्यांनाच विचारा. कृष्णा म्हणते, ठीक आहे. माधव तेथून निघून जातो. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, कृष्णा, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवशील का? तर कृष्णा म्हणते, हो बनवते. पण मला एक गोष्ट सांगा ना, आजकाल आबा खूप टेन्शनमध्ये असतात, आपल्या आपल्यातच असतात, कोणाशी काही बोलत नाही, काय नाही. तुम्हाला काय माहिती आहे का? तर दुष्यंत चिडून म्हणतो, नाही, मला काय माहिती नाहीये आणि त्या माणसाबद्दल मला काही विचारू नको. तर कृष्णा म्हणते, अहो असं काय करताय? तुमचे वडील आहेत ते आणि त्यांच्याकडे एक फोटो असतो.
ते त्या फोटोकडेच पाहत बसलेले असतात. तुम्हाला त्या फोटोबद्दल काही माहिती आहे का? दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, कृष्णा तुला सांगितलं ना, या जगात तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल विचार, पण त्या माणसाबद्दल मला काही विचारायचं नाही. मला काही देणं घेणं नाहीये. तो माणूस काय करतो, कोणता फोटो पाहतो, काय कुठे आहे, कोठे नाहीये, यानंतर मला त्यांच्याबद्दल काही विचारायचं नाही, असं म्हणून दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो. कृष्णाला कळतच नाही की आता काय करायचं. तेवढ्यात कृष्णाला आढळराव घराच्या बाहेर जाताना दिसतात. कृष्णा त्यांना आवाज देते, आबा थांबा, पण आढळराव तिचं काही ऐकतच नाही आणि घराबाहेर जातात. कृष्णा म्हणते, आबा नाश्ता तर करून जा. कृष्णा त्यांच्या मागे मागे घराबाहेर येते, पण आबा हे घराबाहेर पडतात, गेटच्या बाहेर निघून जातात. कृष्णा त्यांना आवाज देते, आबा थांबा ना, पण आढळराव थांबतच नाही. कृष्णा विचार करते, आबांना काय झालंय, ते असे का वागताय, आणि कृष्णा त्यांच्या मागे मागे जाते. तर इकडे बाळाबाई ही कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि म्हणते, हो हो, आम्हाला लवकरात लवकर सभा घ्यायची आहे, आम्ही तुम्हाला जागेचं सांगतो. तेवढ्यात दलपत आणि जयकांत तेथे येतो. बाळाबाई जयकांतला सांगते, जयकांत, आपल्याला निवडणूक प्रचारासाठी मोठी जंगी सभा भरवायची आहे, त्यासाठी जागा पाहून ठेव. तर जयकांत म्हणतो, काकीसाहेब तुम्ही टेन्शनच घेऊ नका, जयकांत आहे ना, अतिप्रचंड वेगाने मी जागा ठरवतो. बाळाबाई ही त्याला अजून काही सांगणार इतक्यात दलपत म्हणतो, बाळाबाई. बाळाबाई विचारते, काय झालं? दलपत सांगतो, आमदार साहेबांचा कॉल आहे. बाळाबाई फोन उचलते तर आमदार साहेब खूप खुश असतात आणि म्हणतात, वा बाळाबाई वा, तुमच्या अंगावर जी शाई पडली त्या शाईचं उत्तर तुम्ही शाईनेच दिलं. पक्षाध्यक्ष तुमच्यावर खूप खुश आहेत. बाळाबाईला आनंद होतो आणि म्हणते, अहो आमदार साहेब, ते तर होणारच होतं. शेवटी ही माझ्या लेकाची दुष्यंतची आयडिया होते ना. हे ऐकून जयकांतचा खूप जळफळाट होतो. आमदार साहेब म्हणतात, हो ठीक आहे, खूप चांगलं झालं, चला भेटूया. तर बाळाबाई म्हणते, आमदार साहेब मी एक सभा ठेवतीये, त्यासाठी तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आमदार साहेब म्हणतात, हो हो, मी नक्की येईल, तुम्ही काळजी करू नका. बाळाबाई फोन कट करते आणि दलपतला म्हणते, पाहिलं का दलपत भाऊजी, कसे यांचे सूर बदलले. कालपर्यंत माझं तिकीट कापायला निघाले होते आणि आज माझी स्तुती करताय. पक्षाध्यक्ष खुश आहे असं म्हणताय. दलपत म्हणतो, जाऊ दे ना बाळाबाई, आपल्या फायद्याचंच आहे ना, आपल्याला हेच हवं होतं. तर जयकांत म्हणतो, कसला डोंबल्याचा फायदा. बाळाबाई चिडून म्हणते, ए जयकांत, काय बोलतोयस तू? तर जयकांत म्हणतो, तसं नाही काकी साहेब, मी म्हणतोय की शेवटी आपले विरोधक आपल्या विरुद्ध काहीतरी करतच राहतील ना, आणि आपल्या सुद्धा त्यांना उत्तर द्यावं लागेल. बाळाबाई चिडून म्हणते, जयकांत मी काय कच्ची खेळाडू नाहीये, त्यामुळे टेन्शन घेऊ नको. समोरच्याने कितीही वार केले ना, तरी त्याच्यावर प्रतिवार करायला मी खमकी आहे. तू त्याचं टेन्शन घेऊ नको. तेवढ्यात बाळाबाई ही दलपतला विचारते, भाऊजी तुमचे भाऊ आजकाल कुठे आहेत? आढळराव घरात दिसत नाहीये, आपल्या विचारामध्ये गुंग असतात, थोडं लक्ष ठेवा त्यांच्याकडे. दलपत उत्तर देतो, बाळाबाई तुम्ही आजचा दिवस विसरलात का? आज ते कोठे असतात ते. आणि बाळाबाईला हे सगळं आठवतं आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. आणि इकडे आढळराव हे चक्क एका बंद खोलीत आलेले असतात. या खोलीमध्ये अंधार असतो आणि आढळराव खुर्चीवर येऊन बसतात आणि त्यांच्यासमोर चक्क समरच्या आईचा, अनुसूयाचा फोटो असतो. आढळरावांच्या डोळ्यात त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट दिसत असतात आणि ते अनुसूयाच्या फोटोकडे एकटक पाहतच राहतात. फ्रेंड्स, हा सीन खूप जबरदस्त आहे. आणि आढळराव म्हणतात, अनुसूया मी आलोय. आणि या सीनमध्ये आपल्याला कळतं की समरच्या आईचं नाव अनुसूया असं आहे. आढळराव म्हणतात, मी आलोय, तुझा गुन्हेगार आलाय, आणि मी इतका मोठा गुन्हा केलाय ना, इतकं मोठं पाप केलंय, तुझ्यावर एवढा मोठा अन्याय केलाय की मी तुझी माफी मागण्याच्या लायक सुद्धा नाहीये. त्यामुळे मागील 26 वर्षांपासून मी माझं तोंड तुला दाखवलं नाहीये. पण आता गुन्हा केलाय, पाप केलंय, तर त्याची शिक्षा तर भोगायलाच हवी ना. आणि दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे मी ती शिक्षा भोगायलाच येथे आलोय. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. या रूमचा दरवाजा बंद असतो. कृष्णा या दरवाजाच्या फटीतून आतमध्ये पाहते तर तिला तेथे आढळराव बसलेले दिसतात आणि अनुसूयाचा फोटो सुद्धा दिसतो. कृष्णा आवाज देते, आबा दार उघडा, तुम्ही इथे काय करताय? आबा दार उघडा ना. परंतु आढळराव तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आढळराव हे त्यांच्या जागेवरून उठतात आणि बाजूच्या टेबलवर चक्क एक चाबूक ठेवलेला असतो. आढळराव हा चाबूक घेऊन येतात, अनुसूयाच्या फोटो समोर उभे राहतात आणि म्हणतात, अनुसूया, माझ्या पापांची कितीही मोठी शिक्षा मला दिली ना, तरी ती अपुरीच आहे. पण मी तुझी माफी नाही मागू शकत. दरवर्षीप्रमाणे मी माझी शिक्षा भोगायला आलोय. असं म्हणून आढळराव
चक्क या चापकाचे फटके स्वतःलाच देऊ लागतात. कृष्णा खूप घाबरते. आबा थांबा, प्लीज असं करू नका, स्वतःला त्रास देऊ नका असं ती म्हणत असते. पण आढळराव तिचं काहीच ऐकत नाही आणि एकानंतर एक सपासप स्वतःच्या अंगावर वार करत असतात. चापकाचे फटके देत असतात आणि त्यांच्या अंगातून, पाठीतून, पोटावरून रक्त वाहू लागतं. या चापकाच्या फटक्यांनी त्यांच्या अंगाची कातडी सोलली जातात. पण आढळराव हे थांबत नाहीत, स्वतःला शिक्षा देतच राहतात. कृष्णा खूप घाबरलेली असते. आबा थांबा, असं करू नका, प्लीज स्वतःला त्रास देऊ नका, असं करू नका. कृष्णा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. पण आढळराव हे काही थांबत नाही. त्यांच्या डोळ्यात रक्त उतरतं. प्रत्येक चापकाच्या फटक्याबरोबर त्यांचा वेग वाढत असतो आणि ते आणखीन जोरात स्वतःला चापकाचे फटके देत असतात. त्यांच्या मनातील राग, वेदना सगळं त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. आणि तेवढ्यात कृष्णा कसाबसा हा दरवाजा उघडते, आतमध्ये धावत पळत येते आणि आढळरावांना थांबवते. आढळराव थांबतात. त्यांच्या संपूर्ण अंगातून रक्त वाहत असतं. कृष्णा त्यांना म्हणते, आबा हे काय करताय तुम्ही? का स्वतःला त्रास करून घेताय? असे चापकाचे फटके मारून घेताय? तुमच्या पाठीतून रक्त वाहतंय. सांगा मला, काय झालंय तुम्हाला? आणि हा फोटो कोणाचा आहे? तुमचा आणि या बाईचा काय संबंध आहे? तुम्ही एवढे दुःखी का आहात? आबा सांगा मला. आढळराव हे कृष्णाकडे एकटक पाहतच राहतात. कृष्णा ही आढळरावांना विचारते, सांगा ना आबा, काय झालंय तुम्हाला? तुम्ही असं का करताय? सांगा ना. आणि अचानक आढळराव हे ढसाढसा रडू लागतात, खाली बसतात आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागतात. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा खाली बसते आणि विचारते, सांगा ना आबा, काय झालंय? कोण आहे ही बाई? तुम्ही असं का करताय? स्वतःला चापकाचे फटके का मारून घेताय? स्वतःला त्रास का करून घेताय? आढळराव हे रडत रडत कृष्णाला सांगतात, पोरी, मी तुला सांगितलं होतं ना, माझा भूतकाळ खूप काळा आहे आणि मी त्याची प्रेत जमिनीत गाडून ठेवली आहे. मला त्या भूतकाळात जे काही घडलं ना, त्याचा त्रास होतोय. खूप मोठं वादळ आलं होतं आणि आता सुद्धा असंच मोठं वादळ येईल असं मला वाटतंय. काय होईल माहीत नाही. कृष्णा आढळरावांना समजवण्याचा प्रयत्न करते. आबा मला सगळं सांगा, नेमकं काय झालंय? मी तुमची मदत करेल. तुम्ही तुमचं दुःख तुमच्या लेकीला सांगूच शकता ना. तुमचं दुःख कमी होईल, मनावरचं ओझं कमी होईल. परंतु आढळराव त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतात. नाही पोरी, मी तुला काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे कृष्णाचा नाईलाज होतो आणि कृष्णा तेथून जाऊ लागते. तेव्हा कृष्णाला हे अनुसूयाचा फोटो दिसतो आणि कृष्णा विचार करते, हा फोटो नेमका कोणाचा आहे? आबाचा आणि या बाईचा संबंध आहे तरी काय? हे मला शोधून काढायलाच हवं. या बाईमुळे आबाला एवढा त्रास होतोय. ही बाई आणि आबांचा भूतकाळ नक्कीच एकमेकांशी जोडला गेलाय. हे सगळं मला शोधून काढायलाच हवं. तेव्हाच मी आबांचा त्रास कमी करू शकते. असा विचार करून कृष्णा या खोलीबाहेर पडते. आढळराव तेथेच बसलेले असतात. कृष्णा ही रस्त्याने घरी येत असते तेव्हा तिला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात की मागील काही दिवसांपासून आबा असे वागताय, खूप दुःखी आहे. ही बाई नेमकी आहे तरी कोण? हे सगळं मला शोधून काढायलाच हवं असा विचार कृष्णा करते. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णा आढळरावांना आपल्या वडिलांच्या जागी मानते आणि त्याच वडिलांना इतका त्रास होतोय, ते एवढे दुःखी आहेत. या प्रश्नाचं उत्तर कृष्णा आता मिळवणारच आणि नक्कीच हे सगळं शोधून काढणार, एवढं मात्र खरं. पण ज्या दिवशी कृष्णाला आढळरावांचा भूतकाळ कळेल, त्यांचं सत्य कळेल ना, खूप मोठं वादळ येईल, एवढं मात्र नक्की. कृष्णा हाच विचार करत करत घरी जात असते. तर इकडे समर आपल्या आईची, अनुसूयाची आरती करत असतो, तिला ओवाळत असतो, तिचं औक्षण करत असतो. कारण आज अनुसूयाचा बर्थडे आहे आणि समर आईला ओवाळतो. समरची आई त्याची नजर काढते की माझा लेक किती छान आहे आणि समर म्हणतो, आई मीठ मोहऱ्या कुठे आहेत? मला तुझी नजर काढायची. अनुसूया त्याला विचारते, माझी नजर कशाला काढायची? माझं औक्षण केलंस ना, बस झालं. तर समर म्हणतो, काय आहे, आधी तू माझं औक्षण करतेस, रोज माझी नजर काढतेस, मग मी सुद्धा तुझी नजर काढायला पाहिजे ना, मग मी तुझी नजर काढणारच. तर अनुसूया म्हणते, मी नाही म्हटले तर तू माझं ऐकणार आहेस का? तर समर म्हणतो, बिलकुल नाही ऐकणार. तुझं तर ऐकणारच नाही आणि या गोष्टीत ऐकणारच नाही. असं म्हणून समर मीठ मोहरी घेऊन येतो आणि आपल्या आईची नजर काढतो. माझ्या आईला भूताखेताची, प्रेताची, चांगल्याची, वाईटाची आणि बाळजाबाई आढळरावांची नजर लागायला नको अशी तो आईची नजर काढतो आणि मग या मीठ मोहऱ्या तिथे तव्यावर टाकून देतो, जाळून टाकतो.
त्यामुळे आईच्या डोळ्यात पाणीच येतं. अनसुयाच्या डोळ्यात पाणी येतं. समर तिचा आशीर्वाद घेतो आणि आई त्याला विचारते, समर, मागील 26 वर्षांपासून तू न चुकता न विसरता माझा वाढदिवस साजरा करतोय. समर म्हणतो, आई, तुझा वाढदिवस नाही साजरा करायचा तर कुणाचा वाढदिवस साजरा करायचा? तर आई म्हणते, खरंच, जोपर्यंत मला माझं साम्राज्य परत मिळत नाही, मी जे सगळं गमावलंय तोपर्यंत परत मिळत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. 26 वर्षांपासून मी तपश्चर्या करतीये, वाट बघतीये की एक ना एक दिवस माझ्यावर जो अन्याय झालाय ना, तो अन्याय दूर होईल आणि जे सगळं माझं होतं ते सगळं मला परत मिळेल. अनसुयाच्या डोळ्यात पाणी येतं. समर तिला शांत करतो आणि म्हणतो, आय, सगळं होणार. आता हा समर आहे ना तुझ्याबरोबर, सगळं आपल्या मनासारखं होणार. ज्या संपत्तीतून, प्रॉपर्टीतून, साम्राज्यातून आपल्याला दूर केलं गेलंय ते सगळं आपल्याला परत मिळणार. कारण त्यावर फक्त आपला हक्क आहे, ते आपलंच आहे आणि आपल्याला परत मिळणारच. त्यामुळे समरची आई रडू लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. समर प्रेमाने तिला जवळ घेतो आणि हे मायलेक आपला बदला घेण्याचा विचार करत असतात. फ्रेंड्स, खरंच विचार करायला गेलं तर अनसुया आणि समर यांच्याबरोबर खूप मोठा अन्याय झालाय. अनसुया ही आढळरावांची पहिली बायको आहे. समर त्यांचा पहिला मुलगा आहे आणि या संपत्तीवर, या साम्राज्यावर या दोघांचाच हक्क आहे. मग बाळजाबाईने असं काय कटकारस्थान केलंय ज्यामुळे अनसुया आणि आढळराव एकमेकांपासून वेगळे झाले आणि आढळरावांना या बाळजाबाईशी लग्न करावं लागलं? हे सगळं सत्य तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळणारच आहे. आजचा या मालिकेचा एपिसोड खूप भारी होता. आढळरावांचा भूतकाळ आणि या भूतकाळामुळे त्यांना होणारा त्रास आपण पाहिला. त्यांनी चक्क स्वतःला चापकाचे फटके मारून घेतले. यावरून तर हेच कळून येतंय की आढळरावांचं आपल्या पहिल्या बायकोवर, अनसुयावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच ते स्वतःला त्रास करून घेत आहे. मग नेमकं असं घडलं तरी काय होतं की त्यांना आपल्या इतक्या प्रेमाच्या बायकोला सोडून द्यावं लागलं? नक्कीच बाळजाबाईने काहीतरी कटकारस्थान केलं असेल, त्यामुळे हे दोघे वेगळे झाले असतील, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समर हा आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त मंदिराबाहेर पेढे वाटत असेल. तो कृष्णाला सुद्धा पेढा देणार आणि आईचा फोटो दाखवणार, ही माझी आई आहे. हे पाहून कृष्णाला जबर धक्काच बसेल आणि मग कृष्णा ही समरला म्हणणार, ही तुमची आई आहे का? मला त्यांना भेटायचंय. कारण हा फोटो पाहून कृष्णाला आठवणार की आबांजवळ सुद्धा हाच फोटो होता आणि आबा याच बाईचा विचार करत असतात. आणि मग समर हा कृष्णाला घेऊन आपल्या घरी पोहोचेल. तेथे अनसुया आणि कृष्णाची भेट होईल. कृष्णा विचारेल, तुम्ही कोण आहात? आणि मग अनसुया सगळ्यात मोठा खुलासा करणार. अनसुया तिला सांगणार, मी तुझी सासू आहे आणि माझं नाव आहे अनसुया आढळराव रांगणे पाटील. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकणार. म्हणजे आता कृष्णाला सत्य कळलंय की आढळरावांची पहिली बायको आणि त्यांचा पहिला मुलगा आहे आणि बाळजाबाई ही आढळरावांची दुसरी बायको आहे. दुष्यंत हा आढळरावांचा दुसरा मुलगा आहे. मग आता कृष्णा काय करेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे बाळजाबाई ही पुन्हा एकदा आढळरावांना त्रास देईल. बाळजाबाई चक्क आढळरावांसमोर असा केक ठेवेल ज्या केकमध्ये रक्त असेल आणि आढळरावांच्या हाताला हे रक्त लागणार आणि बाळजाबाई त्यांच्याकडे पाहून हसू लागेल. म्हणजे बाळजाबाई या सगळ्या भूतकाळाची आठवण करून देऊन आढळरावांचा छळ करतीये, त्यांना त्रास देतीये. पण बाळजाबाईला अजून हे माहीत नाहीये की आढळरावांची पहिली बायको अनसुया आणि मुलगा समर हे गावात परतले आहेत, कृष्णाला भेटलेत आणि कृष्णाला सुद्धा त्यांचं सत्य कळलंय. म्हणजे आता बाळजाबाईच्या पापांचा घडा भरलाय. तिचं सगळ्यात मोठं पाप आता बाहेर येणार आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडलाय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.